नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, लग्न करिअर नंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. लग्न म्हणजे थोडी हुरहुर, भीती, आनंद आणि खूप साऱ्या अपेक्षा. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव, स्वतःपेक्षा वेगळा दृष्टिकोन हे सगळं आपल्याला आपल्या कुटुंबात शिकायला मिळत होतं. पण आता विभक्त कुटुंब पद्धती, वेळेचा अभाव किंवा समजून घेण्याचा अभाव यामुळे लग्नाची साखळी थोडी विस्कळीत होत चालली आहे. घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे आणि म्हणूनच याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. आजचा आपला महत्त्वाचा विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे दुसऱ्या लग्नापूर्वी किंवा पुनर्विवाह करताना या महत्त्वाच्या विचार मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केल्या आहेत. आजच्या आपल्या पहिल्या गेस्ट आहेत स्मिता प्रकाश जोशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. स्मिता प्रकाश जोशी 1997 पासून कौटुंबिक न्यायालय पुणे येथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. अनेक वृत्तपत्र, मासिकांमधून त्या लेखन करतात. अर्थ नात्यांचा लग्नाचा GPS हे समुपदेशनातील अनुभवावरील त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. तशाच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत निलिमा किराणे. नमस्कार निलिमाजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. निलिमा किराणे समुपदेशिका, लेखिका व डॉक्युमेंटेशन एक्सपर्ट आहेत. गेली 15 वर्ष त्या समुपदेशनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनीही लिखाण केलं आहे. आज आपण त्यांच्याकडूनच याच्यामध्ये नक्की चुकी कोणाची किंवा याच्यामागची कारणं काय आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करूया. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. कमी ठेवावा जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे दुसऱ्या लग्नापूर्वी आणि आपल्या बरोबर आहेत स्मिता प्रकाश जोशी आणि निलिमा किराणे. दोघींचेही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला खरं तर खूप असा महत्त्वाचा विषय आहे सगळ्यांसाठी, त्याची युवा पिढी आणि सगळ्यांसाठी दुसऱ्या लग्नापूर्वी किंवा पुनर्विवाह होताना. निलिमाची खरं तर मुळात असं होतं की पहिलं लग्न मोडलं किंवा पहिल्या लग्नात काही तक्रारी किंवा काही कारणांमुळे जमलं नाही तर दुसऱ्या लग्नाचा किंवा पुनर्विवाहाचा विचार केला जातो. पण आजची युवा पिढी किंवा आता असं होतं की पहिल्या लग्नाबद्दल सुद्धा मनात एक भीती निर्माण झाली आहे. तर ही मानसिकता काय आहे आणि ही काय एवढी बदलली आहे, काय सांगाल तुम्ही? आता काळच असा आहे की सर्वच बाजूंनी लग्नाची भीती वाटते. कारण एकतर पूर्वी कसं असायचं की 8-10 वर्षाच्या मुली असायच्या, अगदी पूर्वीचा विचार केला तर, किंवा मागच्या पिढीचा विचार केला तर एक 20व्या वर्षी साधारणपणे लग्न व्हायचं. आता असं असतं की मुली शिकतात, नोकरीला लागतात, बऱ्यापैकी स्वावलंबी होतात आणि त्याच्यानंतर लग्न होतं. मग बरेचदा तडजोड करण्याची वृत्ती नसते म्हणण्यापेक्षा तडजोड करण्याची गरज पडलेली नसते कधीच 20-25-26व्या वर्षापर्यंत. आणि मग अनेकदा तडजोड करता येत नाही. किंवा कधी कधी असं असतं की मुलगा त्याच्या जागी चांगला असतो, मुलगी त्याच्या जागी चांगली असते, पण दोघांच्या स्वभावाची अलाइनमेंट होत नाही. कुठेतरी ती अलाइनमेंट चुकते आणि लग्न बिघडतं, असंही होऊ शकतं. आणि हा प्रकार सध्या असा इतका वाढल्याचं कारण मुख्य असं आहे की समाज जो पूर्वी अगदी समाजाला खूप घाबरायची लोकांना सवय होती ती थोडीशी आता कमी झाली आहे आणि आताचे प्रश्नही बदलत आहेत. आताचे प्रश्न बदलत आहेत. खरंच अस्मिताची तुम्ही काय सांगाल? कारण की ही जी भीतीची मानसिकता आहे ती का वाढली आपल्याकडे आता? हो, लग्न या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच हल्लीचा बदललेला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं की लग्न झाल्यानंतर त्या घरात जाऊन समरस होणं किंवा आपलं सर्वस्व विसरून त्या घरात राहणं हे महत्वाचं असं समजलं जायचं. आता बदलती जीवनशैली, मुलींचं शिक्षण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे विचार असे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळं कुणी कुणाचं ऐकायचं हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि अहंकार खूप वाढत राहिलेत की मी का ऐकायचं, तू का ऐकायचं, आणि याच्यातनं मग लग्न टिकणं खूप अवघड होत चाललेलं आहे. कारण आता जर कौटुंबिक न्यायालयाकडे जर येणारा ओघ पाहिला तर तो खूप वाढत चाललेला आहे आणि हा ओघ कुठेतरी थांबवण्यासाठी प्रयत्न करणं समाजामध्ये
हे खूप गरजेचं आहे. पण घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्याच बरोबर लग्न संस्था मात्र अटळ आहे. हो. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या विवाहाकडेही लोक वळतायत. लोक हेही वळताना नक्की आपला आहे. हा तोच महत्वाचा मुद्दा आहे. हां. जसं तुम्ही सांगितलं की घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे पूर्वी ही लग्न होत होती, तक्रारी किंवा जे काही कारण आहे ते होत्याच. तेव्हाही होत होती. पण आता मात्र आपण पेशन्स किंवा एक समजूतदारपणा म्हणतो त्याची कुठेतरी कमी आहे का? आणि जसं तुम्ही सांगितलं की घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, पण दुसऱ्या विवाहाचं किंवा पुनर्विवाहाचंही प्रमाण वाढतंय. त्याविषयी काय सांगाल? दुसरं लग्न करण्यापूर्वी किंवा कायदेशीर काही गोष्टी आहेत का त्याच्यात? हो, बरोबर आहे. एक मी जे मगाशी म्हटलं तुम्हाला की लग्न संस्था ही अटळ आहे. कारण कोणीतरी आपल्याला संरक्षण असावं, कोणीतरी सोबत असावी असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे पहिलं लग्न जर नाही टिकलं, कारण आता कसं आहे की जमलं तर टिकवा नाहीतर मिटवा ही संस्कृती आता येत चालली आहे. त्यामुळे जर दोघांच्या विचारामध्ये खरंच खूप तफावत असेल तर लग्न टिकणं हे खूपच अवघड होऊन जातं. अर्थात कुणालाही लग्न मोडायला आवडत नाही किंवा बरोबर दुसऱ्या आहे. लग्नाकडे लगेच वळावं असं कोणाचं नसतं. पण प्रयत्न असे असतात की लग्न जर नाहीच टिकलं, दोघांचे विचार जर खूपच भिन्न आहेत तर मग एकत्र राहण्यातही खूप अवघड असतं. कारण आयुष्यभर असंच भांडत राहण्यापेक्षा जर समजुतीनं वेगळं झालं किंवा काही कारणांमुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दुसरा कोणीतरी जोडीदार असावा या दृष्टिकोनातनं प्रयत्न तर केलेच जातात. अगदी. त्यामुळे जर दुसरं लग्न करायचं आहे असा जर विचार केला, एकतर म्हणजे पहिलं लग्न अस्तित्वात नको आहे तरच ते दुसरं लग्न करता येतं. बरोबर. बऱ्याच वेळेला असं होतं की 7-8 वर्ष झाले माझी बायको नाहीये घरामध्ये आणि ती निघून गेलेली आहे आणि आमचा कोणताच संपर्क नाहीये, तर मग मला लग्न करता येईल का असं खूप लोक विचारतात. किंवा किती दिवस झाले, आता आम्ही 15-20 वर्ष झाले आम्ही वेगळंच राहतोय. पण असं नाहीये. जर कायद्याने ते लग्न तुमचं अस्तित्वात आहे तर मग दुसरं लग्न तुम्हाला करता येणार नाही. जर कायद्याने पहिलं लग्न संपुष्टात आलेलं आहे, घटस्फोट झालेला आहे किंवा पहिला जोडीदार अस्तित्वात नाहीये, काही कारणामुळे त्याचा मयत झालेली आहे, हयात नाहीये तो, तरच तेव्हा दुसरं लग्न करता येतं. म्हणजे दुसरं लग्न करण्यापूर्वी किंवा पुनर्विवाह करताना कायदेशीर गोष्टींचीही बाजू समजून घेणं अगदीच. खूप महत्वाचं आहे. त्याच्याविषयी आपण बोलूया. आधी एक फोन घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. कल्याणवरून बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार, मी शलाका गाडगीळ कल्याणहून विचारू इच्छिते की दुसरं लग्न बाईचं किंवा पुरुषाचं कुणाचंही असू दे, पण त्यांना दोघांनाही ऍडजस्टमेंटची नितांत गरज असते. दोघांनी ऍडजस्ट करणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीत त्यांना समुपदेशनाची निश्चित गरज आहे. त्यात देखील त्यांना जर का मूल असेल दोघांपैकी कोणालाही, तर त्या मुलावरती देखील त्याचे परिणाम, म्हणजे जर का दोघंही ऍडजस्ट झाले तर ठीक असतं, ते लग्न यशस्वी होऊ शकतं. पण जर का दोघांच्यातल्या एकाला जर का म्हणजे जर का काही हे असेल, त्याच्यातला पॉईंट आला, तर त्याच्यात त्या मुलाचं जे मूल त्यांना सांभाळायचं असतं त्या मुलाचे खूप हाल होतात. तर अशा परिस्थितीत दोघांनाही काउन्सिलिंगची गरज आहे आणि दोघांनाही समजावून सांगणं किंवा या सगळ्याची गरज आहे. तर अशा परिस्थितीत त्यांना दुसरं लग्न कसं यशस्वी करता येईल हे आपल्याला माहिती हवी आहे. नक्की. धन्यवाद शलाकाजी. कारण आजचा जो आपला विषय आहे की दुसऱ्या लग्नापूर्वी किंवा पुनर्विवाह करताना आणि पहिलं लग्न कुठेतरी टिकलं नाही म्हणून आपण दुसऱ्या लग्नाचा पर्याय तपासतो आणि तो यशस्वी झाला पाहिजे, आणि त्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. हा कार्यक्रम तुम्ही असाच बघत राहा. पण तुम्ही काही कायदेशीर गोष्टी समजावून सांगत होता, त्याविषयी सांगा. हो, कायदेशीर गोष्टी सांगतानाच शलाकाताईंचंही आपण विचारात घेऊया. एकतर त्यांनी असं सांगितलं की दोघांनाही समुपदेशनाची गरज आहे, ही तर निश्चितच आहे. एकतर पहिलं लग्न तुटल्यानंतर पुन्हा नव्याने उभं राहणं आणि नव्याने कोणीतरी आयुष्यात आपल्या यावं असं जे वाटत असतं किंवा काही वेळेला वाटतही नसतं, म्हणजे पालकांचा आग्रह असतो म्हणून तयार होतात. पण मग नक्की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि मानसिक तयारी कशी करायला पाहिजे हा विषय खूप महत्वाचा आहे. जर खरंच असं वाटत असेल की आपल्याला दुसरं लग्न करायचं आहे तर पहिल्यांदा काय बघितलं पाहिजे, तर कायदेशीर गोष्टींची पूर्तता आहे का, की पहिलं लग्न अस्तित्वात नाहीये ना, हे गोष्ट सगळी कायदेशीर घटस्फोट झालेला आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की समाजामध्ये फक्त आम्ही असं ठरवलंय की आम्ही आता परत दोघांनी एकमेकांशी बोलायचं नाहीये किंवा कुठल्याही संपर्कात राहायचं नाहीये आणि म्हणून तो आमचा काडीमोड झाला आणि फक्त नोटरीवर असं लिहून घेतलं जातं आणि आमचा घटस्फोट झालाय असं दाखवलं जातं. पण हे कायदेशीर घटस्फोट नाहीये, तो वैध नाहीये आणि त्याच्यामुळे तो कायदेशीर घटस्फोट झालेला आहे का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. दुसरं असं की मूल असताना, समजा आता एक मूल आहे आणि मग लग्न करायचं आहे, तर त्या संदर्भातली माहिती देणं खूप गरजेचं आहे आणि ती मानसिक तयारी होणं महत्वाचं आहे. समजा असं आहे की त्या मुलीला एक मूल आहे आणि त्या जो कोण करणारा आहे दुसरं त्याला मूल नाहीये,
आणि तो तिला ऍक्सेप्ट करायला तयार आहे. पण तिचं जर असं म्हणणं असेल की मला मुलासहित स्वीकारणारा पाहिजे तरच मी पुनर्विवाहाला तयार होईन, तर मग या दोघांचीही मानसिक तयारी आहे का? ते मूल आपल्या घरी आल्यानंतर तो व्यवस्थित वाढवणार आहे का? तर या सगळ्या गोष्टी आधी एकमेकांशी बोलणं, त्याची जबाबदारी सगळी घेणार आहे का? या कायदेशीर बाबी काय आहेत त्याच्यामध्ये? समजा पहिलं लग्नाचा घटस्फोट झालेला नाहीये, विधवा आहे आणि तिला असं वाटतंय की आता हे दुसरं लग्न झाल्यानंतर माझ्या बाळाला किंवा माझ्या मुलाला या नवऱ्याने नाव द्यावं, तर हे नाव देता येईल का? ते कशा पद्धतीने म्हणजे अनेक देता येईल? कायदेशीर गोष्टी आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. पण जसं तुम्ही सांगितलं की दोघांचीही मानसिकता तयार असणं किंवा अगदी बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. निलिमाजी, तुम्ही काय सांगाल? हो, स्मिताताईंनी कायदेशीर बाबींबद्दल सांगितलं आणि मला शलाकाताईंच्या प्रश्नावरून असं वाटतंय की लग्न झालंय किंवा होऊ घातलंय, पण त्या मुलाचं काय होईल ही त्यांना भीती वाटतेय, असं थोडासा एक विषय पण महत्वाचा आहे. तर इथे जे आपल्या मनातले पूर्वग्रह असतात की ते मूल नक्कीच त्रासदायक, म्हणजे त्याला ते सहन होणार नाही, ते सहन करू शकणार नाही किंवा वडील स्वीकारणार नाही किंवा आई हालच करेल, अशा प्रकारचे आपण जे पूर्वीपासून कथा कादंबऱ्यातून आणि अगदी सिंड्रेलापासून जे आपण शिकलेलो असतो, शिकलेलंच म्हणायला पाहिजे त्याला, ते कुठेतरी आपल्यावरती खूप राज्य करत असतं. आता असं काही होण्याची शक्यता असतेच, त्याबद्दल प्रश्न नाही, पण शक्यतेपेक्षा सुद्धा म्हणजे त्या शक्यतेची भीती जास्त मोठी असते असं मला वाटतं. आणि म्हणून त्या दोघांनी म्हणजे समुपदेशन घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर या सगळ्या गोष्टींवरती बोलून त्यातला जो अतिरेकी भाग आहे, म्हणजे त्याला आम्ही सायकोलॉजीमध्ये भयंकरीकरण म्हणतो, की असं होईल तसं होईल तसं होईल, या कल्पनेनेच माणूस इतका घाबरतो की त्यातला कण जरी झाला आणि तो नॅचरल असेल किंवा एक मूल आहे आणि त्याचे वडील आहेत किंवा तिचे वडील आहेत, जे कोण असेल ते, त्यांनी काहीतरी चूक केली म्हणून वडील त्याला किंवा तिला रागवले, पण हे नॉर्मल आहे, म्हणजे कुठलेही वडील रागवतील. पण जेव्हा हे अशा प्रकारची केस असते, घटस्फोटाची म्हणजे दुसऱ्या लग्नाची केस असते, तेव्हा असं प्रत्येक जण टुकून असतो की लक्ष देतोय ना, नीट रागवत नाहीये ना मुलाला, आणि मग बरेचदा खूप सहज असताना सुद्धा ते सहज राहत नाही. तर अशा सहजतेकडे जाण्यासाठी मला वाटतं समुपदेशनाची जास्त गरज म्हणजे कुठेतरी आपल्या मनातले पूर्वग्रह जे असतात ते काढून एक नितळ आणि स्वच्छ नजरेने या नवीन नात्याकडे पाहण्याची गरज असते. आपण त्याविषयी चर्चा करूया. एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर बोलतायत अंबरनाथवरून. नमस्कार, बोला. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. दुसऱ्या लग्नापूर्वी पहिल्या विवाहाचे जे ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या कोणकोणत्या त्याच्या गोष्टींचं बंधनं पाळायला पाहिजेत या संबंधात आपण काही मार्गदर्शन कराल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की दुसऱ्या विवाहाच्या वेळेला बऱ्याच वेळेला त्या दोघांचं जे मनावर जो दबाव असतो त्यापेक्षा समाजाकडनं जास्त दबाव येतो असं आपल्याला वाटतं का? याबाबतीत आपला अनुभव काय आहे? धन्यवाद. नक्कीच. स्मिताजी, आता जो डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांचा जो प्रश्न होता की कायद्याची कुठली बंधनं पाळली पाहिजेत, त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? आता कायद्याची बंधनं म्हणजे पाडगावकरांनी जे आता विचारलं होतं त्याप्रमाणे की मी मगाशीही सांगितलं की कायदेशीर घटस्फोट झालेला आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्या कागदपत्रांची दोन्हीकडनं तपासणी होणं महत्वाचं आहे. समजा दोघंही घटस्फोटित असतील तर दोघांचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे का हे पाहणं खूप महत्वाचं. त्याच्यानंतर आता की आता दुसरं लग्न म्हटल्यानंतर कुणी लग्न पत्रिका छापून किंवा मोठ्या प्रमाणात करतच असं नाही, बरोबर. तर मग अशा वेळेला काय दोघांनी एकमेकांना माळ घातली की संपलं असं नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही कायदेशीर पूर्तता आहेत लग्नाच्या, म्हणजे एकतर विधिवत लग्न झालं पाहिजे किंवा जर आपल्याला नोंदणीकृत लग्न करायचं असेल तर जसं पहिल्या लग्नाच्या वेळेस आपण की 30 दिवस आधी नोटीस देऊन नोंदणी विवाह करतो त्याच पद्धतीनं या लग्नात सुद्धा करावं लागतं. म्हणजे दुसरं लग्न म्हणजे काही वेगळ्या पद्धतीनं करतात असं नाही. जे लग्नासाठी ज्या कायदेशीर गोष्टींची आवश्यकता आहे तीच दुसऱ्या लग्नात पण आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की पहिल्यांदा घटस्फोट झालेला असतो. आता एक माझ्याकडचं उदाहरण तुम्हाला सांगते की एक घटस्फोट झालेला होता दोघांचा कौटुंबिक न्यायालयामध्ये. म्हणजे खूप आम्ही प्रयत्न केला होता समुपदेशक म्हणून की ते लग्न टिकावं, पण त्यावेळेला दोघांचा इगो इतका आड येत होता की नाही, आम्हाला नाहीच राहायचंय दोघांना एकमेकांसोबत, आणि म्हणून त्यांनी संमतीनं घटस्फोट घेतला. अर्थात नंतरही काही कालावधीत ते मला भेटत राहिले होते आणि मग नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जो काही निर्णय घेतलाय ना हा खरं तर चुकीचा आहे. दोघंही एकमेकांना खूप मिस करत होते आणि दोघांना असं वाटत होतं की आपण हा घटस्फोटाचा जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे आणि मग पुन्हा एकत्र यायला पाहिजे. तर अशा वेळेला आता पुन्हा ते दोघं जण माझ्याकडे आले की आता आम्ही एकत्र राहायला सुरुवात करतो, पण असं आता नुसतं त्यांना एकत्र राहता येणार नाही. मग आता जर त्यांना पुन्हा एकत्र यायचं असेल तर पुन्हा लग्न करावं लागेल.
मग आता लग्न करायचं म्हणजे विधी तरी करायचे किंवा किंवा नोंदणी- विवाह नोंदणीकृत म्हणजे या गोष्टी करणं हे गरजेचं खूप आहे महत्वाचं असतं. तुम्ही आता हे उदाहरण दिलं की जरी त्याच जोडीदाराबरोबर हो. पुन्हा एकत्र राहायचे असेल तरीही ते कायदेशीररित्या पूर्ण करणं खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. हो. आपण त्याच्याविषयी अधिक बोलूया. एक फोन घेऊया आधी. वर्षा गोस्वामी बोलतायत अहमदाबाद वरून. नमस्कार, बोला वर्षाजी, बोला. हा मॅम, मी बोलते की आमच्या दोघांची भांडणं खूप होतात. हा, सलग प्रश्न विचारा. आमच्या दोघांची मतलब भांडणं होत आहेत. पोलीसमध्ये मिस्टर आहेत आणि खूप भांडणं होत आहेत. वर्षाजी, तुमचा प्रश्न सलग विचारा. हा मॅम, आणि भांडणं खूप होत आहेत आणि बाहेर मिस्टर सगळ्यांना सांगतात की तुम्ही म्हणजे मी असं करते तसं करते. माझं तर काही प्रॉब्लेम नाही तरी पण ते काय पण सांगत असतात आणि घरात खूप भांडणं होतात. तर ह्याच्यावरती काय तुम्ही देऊ शकता? बरं, धन्यवाद वर्षाजी. आपण याविषयी बोलूयाच मॅडम, कारण की समुपदेशन इथे किती महत्वाचं आहे हा मुद्दा आपण मांडूया. पण त्याच्या आधी श्रीकृष्ण पाडगावकरांनी जो प्रश्न विचारला होता दुसरा, की मानसिक दबाव. निलिमाजी, मला तुम्हाला विचारायचे की समाज, त्यांच्यावर तर मानसिक दबाव असतो पण समाजाचा एक वेगळा दबाव असतो की पहिलं टिकलं नाही दुसरं तरी टिकेल का, ही एक खूप मोठी भीती असते. तुम्ही काय सांगाल? दडपण तर असतंच असतं आणि फक्त समाजाचं नसतं, घरच्यांचंही असतं. एकतर पहिल्या लग्नात जे काही चुका झाल्या असतील, म्हणजे खरं म्हणजे आम्ही समुपदेशनामध्ये चूक किंवा बरोबर असं बोलत नाही, कारण जे काय घडतं ते त्या दोघांच्या मधल्या किंवा त्या घरांमधल्या परिस्थितीशी संबंधित असतं आणि कुठल्या तरी एखाद्या ऍक्शनला दुसऱ्याची रिॲक्शन येते, मग त्या रिॲक्शनला पहिल्याची रिॲक्शन येते. या पद्धतीने ते चालू झालेलं असतं. त्यामुळे चूक किंवा बरोबर असं म्हणण्याऐवजी मला असं वाटतं की ज्या कारणामुळे ती घटस्फोट झालेलं असतं किंवा भांडणं झालेली असतात त्या कारणांबद्दल घरचे पण खूप बोलत असतात किंवा ते पुन्हा असं करू नको, एकदा झालं ते झालं, जमणार ना तुला यावेळेस तरी करणं, हेही विचारलं जातं. आणखी मानसिक दबावाखाली ते येतात. आणखी दबावाखाली घरच्यांच्या येतात आणि बाहेरच्यांचं तर आहेच आहे की लोक कसं बघत असतील, म्हणजे लोक बघतात की नाही हा पण वेगळा मुद्दा. पण सामाजिक परिस्थितीमुळे असं वाटतं की आपल्या दुसऱ्या लग्नाकडे लोक विचित्रपणे बघत असतील. म्हणजे मला अगदी उदाहरण द्यावं असं वाटतं. माझ्याकडे एका दुसऱ्या वर्कशॉपसाठी 70 नाही पण 65च्या आसपासच्या बाई आल्या होत्या आणि वेगळे प्रश्न होते की तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही वगैरे, अशा प्रकारचे पर्सनॅलिटीशी रिलेटेड प्रश्न होते. त्या प्रश्नात त्या बाईंनी अचानक लिहिलं की मी डिव्होर्सी आहे. बरं, की जे सांगण्याचा काही हेतूच संबंध नव्हता. नव्हता, तिथे काही गरज नव्हती सांगण्याची आणि कुणीही विचारलेलं नव्हतं. मग मला वाटलं की यांचा आत्ताच काही 5-7 वर्षापूर्वी डिव्होर्स झालाय का, म्हणून मी त्यांना विचारलं कधी झाला, तर त्या म्हणल्या 30 वर्षापूर्वी. बरं. म्हणजे याचा अर्थ या बाई 30 वर्ष कुठल्याही नव्या माणसाशी भेटताना बोलताना हा विषय त्यांच्या मनात आहे की आपण डिव्होर्सी होत हे यांना कळलं तर, किंवा कळलं तर पेक्षा आपणच सांगून टाकावं म्हणजे विषय संपला, अशा टाईपचं. आता हे जे दडपण आहे ना, म्हणजे आता ह्यांनी पुनर्विवाह केला नाही अर्थात त्या मोठ्या होत्या, पण हे जे दडपण आहे हे माणूस, जास्ती करून स्त्रिया अर्थात पुरुषही, कितीही वर्ष वागवू शकतात. आणि म्हणून मग या दडपणातून दुसरं लग्न करताना सुद्धा कुठेतरी ते असतंच की लोक काय म्हणत असतील, लोकांना काय वाटत असेल, किंवा आपण दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतोय पण कधी कधी फसवणुकीतून दुसरं लग्न सुद्धा मोडतं. म्हणजे खूपदा असं झालेलं आहे की दुसऱ्या लग्नाच्या वेळेस थोडीशी लोक डेस्परेट असतात की आपल्याला अगदी छान जोडीदार मिळेल की नाही, म्हणजे त्यातल्या त्यात बरं येतं त्याला पटकन हो म्हणतात किंवा घरच्यांचा दबाव असतो आणि नंतर मग लक्षात येतं की काहीतरी चुकलंय, फसवणूक होते आणि तेही लग्न मोडतं. त्याच्यानंतर तर धाडसच उरत नाही पुन्हा लग्न करण्याचं. तर ह्या सगळ्या ह्याच्याकडे समाज कसं बघत असेल ह्यांनीच आधी घाबरायला होतं. त्याच विचारामध्ये डोकं अडकलेलं राहतं. तर इथे समुपदेशन म्हणून म्हणजे किंवा उपाय म्हणून मी असं सांगेन की समाज काय म्हणतोय ह्याच्याकडे फारसा विचार न करता, म्हणजे पुन्हा एकदा मगाचा भयंकरीकरण हा शब्द मी वापरेन की समाज असं करेल तसं करेल, असं वाटेल तसं वाटेल, याला न घाबरतात. कधीतरी भीती वाटेल, ठीक आहे, तेवढ्या 5 मिनिटं घाबरायला हरकत नाही, पण जेव्हा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा मला काय वाटतं, मला पुढचं आयुष्य एकटीने किंवा एकट्याने काढता येणार आहे का थोडीशी तडजोड केली, 4 लोकांनी जरा बघितलं असं तसं तरी काही फरक पडत नाही, एवढं मला माझं मन घट्ट करायला लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, ह्या बाबींचा विचार होणं खूप महत्वाचं आहे. असं आपला एक पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम. आजचे जे समुपदेशन आहे ते खूपच छान समुपदेशन करते, तेव्हा दोघींचं अभिनंदन करतो.
मॅडम माझा प्रश्न असा आहे की माझी सुद्धा एक मॅरेज ब्युरो मी चालवतो गेली 25 वर्षे. तर मला मध्यंतरी एक केस अशी आली होती की दोघंही मुलगा आणि मुलगी लग्न होऊन देखील त्यांचं पटत नसल्यामुळे परत विवाह करण्याच्या इच्छुक असतात, पण ते दोघांनाही मुलं असतात. तर ही समस्या सोडवताना कदाचित त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत सेटलमेंट होत नाही. तर दोघांकडे मुलं असल्यामुळे त्यांनी कोर्टात जावं किंवा कौटुंबिक न्यायालयात जावं किंवा काय करावं यावर कृपया आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. बरं, धन्यवाद भारतजी. स्मिताजी, तुम्ही काय सांगाल की कायद्याच्या गोष्टी जिथे असतात त्याची पूर्ण तऱ्हेने माहिती असणं खूप गरजेचं आहे, नाही का? काय सांगाल त्यांना? कायदेशीर माहिती असणं हे तर गरजेचं आहेच आहे, कारण कायद्यानीच ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला जायला पाहिजे. आता त्यांनी जो प्रश्न विचारलेला होता की मुलं आहेत दोघांचीही आणि मग काय करायचं, अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की घटस्फोट जरी झाला तरी मुलाचा ताबा हा एका पालकाकडे महत्त्वाचा असतो प्रश्न आहे. आणि दुसऱ्या पालकाला ही भेट द्यावी लागते. त्याच्यामुळं जे काही कायद्याने ठरवून बऱ्याच वेळेला की आपसामध्ये ठरलेलं असतं त्यांचं की केव्हा भेट द्यायची केव्हा नाही ते. आणि बऱ्याच वेळेला की कायद्याने काही बंधनं घालून दिलेली असतात की ज्या काही सुट्ट्या आहेत त्या निम्म्या सुट्ट्या एका पालकाकडे, निम्म्या सुट्ट्या दुसऱ्या पालकाकडे, किंवा आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं भेटायचं आहे. तर जरी दुसरं लग्न झालं तरी पहिल्या पालकाचा बाबतीत जो भेटण्याचा हक्क आहे तो कायमच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याला आपल्याला डावलता येणार नाहीये. हे तर मानसिक तयारी याची करणं आणि कायद्याने हे खूप गोष्ट महत्वाची आहे की जरी तुम्ही दुसरं लग्न केलं तरी पहिल्या पालकांना भेट देणं हे महत्वाचं आहे, कारण शेवटी ते त्यांची नॅचरल गरज आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की एक घटस्फोट झालेला होता माझ्याकडे, परस्पर संमतीनंच झाला आणि मुलाचा ताबा जो आहे तो राहिला वडिलांच्याकडे आणि आईला मात्र दर शनिवार रविवारी भेटायला मिळायचं, परवानगी मिळालेली होती. त्या पद्धतीनं त्यांनी शनिवार रविवार असं भेट देणं चालू ठेवलेलं होतं. पण नंतर एक 6 महिन्यांनी त्यांनी दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यानंतर त्याला असं वाटत होतं की आपली जी आता दुसरी पत्नी आहे त्याला त्या मुलांनी आई म्हणावं आणि तिच्याशीच समरस व्हावं, परंतु हा मुलगा मात्र दर शनिवार रविवार तिच्याकडे जातोय. मग हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे असं त्याला वाटत होतं आणि म्हणून तो प्रत्येक वेळेला त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागला की नाही मला की नाही आता तुला जरी भेटायला जायचं असेल तरी मी आज बागेत जाणार आहे, आज मी मॅगडीमध्ये जाणार आहे, आज आम्ही पिझ्झा खायला जाणार आहे आणि त्याच्यामुळे ते भेट त्यांनी जाऊ नये असं वाटत होतं. कारण काय 8-10 दिवसातून एकदा मुलगा गेल्यानंतर आई काय करायची पहिल्यांदा की त्याचा अभ्यास जो राहिलाय ना तो अभ्यास कसा पूर्ण करून घेता येईल या दृष्टिकोनातून तिचा विचार होता आणि ती बघायची. मग मुलाला असं वाटायचं आपण तिथं गेलो की पहिला आई अभ्यासाला बसवते, मग त्यापेक्षा बाबा जर मला फिरायला नेतायत तर मग मी त्यांच्याबरोबरच जावं. आणि असं करता करता 7-8 महिने झाले तरी त्या मुलाची आईशी भेटच झाली नाही, कारण काय याने दुसरं लग्न केलेलं होतं आणि याच बरोबर असं हे करायचं. आणि मग 7-8 महिने झाले तरी भेट नाही म्हटल्यानंतर त्या आईनं पुन्हा कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं ऍप्लिकेशन दाखल केलं की कोर्टाने आदेश दिलेले असतानाही मला मूल भेटायला मिळत नाहीये आणि तो कोर्टात येऊन फक्त एवढंच सांगायचा की मूल भेटायला तयार नाहीये, त्याच्यामुळे मी भेटू देत नाहीये. पण जेव्हा पुन्हा न्यायालयाने असं सांगितलं की समुपदेशकांसमोर मुलाला आणावं आणि समुपदेशकांसमोर आणलं, असं जेव्हा आणल्यानंतर आता ज्यांच्याकडे मूल असतं त्यांनी बरंच काही गोष्टी आधी सांगितलेल्या असतात किंवा मुलाच्या कानावर असतात, त्यामुळे मूल तसंच बोलतं. तो मुलगा म्हणाला की मला कोणालाच भेटायचं नाहीये, मी पप्पांच्याकडेच राहणार आहे, मी तसंच आता माझी आई आहे सोबत, असं सगळे प्रश्न तो मला म्हणजे माझ्याशी बोलत होता. ज्यावेळेला मी त्याच्याशी बोलायला लागले की तुझं नाव काय, तुझ्या घरचे कोण कोण आहेत, तुझे मित्र काय आहेत, हे सांगत असताना त्यांनी मला अचानक प्रश्न विचारला की मावशी तुला एक प्रश्न विचारू की माझे सगळे मित्र आहेत ना त्यांना एकच मम्मा आहे आणि मला 2 मम्मा कसे काय. आता त्या मुलाला काय उत्तर द्यावं मला समजेना. म्हणजे मुलांची मानसिकता ही समजून घेणं खूप महत्त्वाचं एक म्हणजे थोडंसं वेळ घेतेय पण सांगते की त्या मुलाला मग मी सांगितलं की अरे तुला कृष्णाची गोष्ट माहितीये का. तो म्हणाला हो कृष्णाची गोष्ट मला माहिती आहे, आमच्या शाळेमध्ये सांगितली दहीहंडीच्या वेळेस. मग कृष्णाला किती आई होत्या. तो म्हणाला 2, देवकी आणि यशोदा. म्हणजे मग कृष्णाला 2 आई होत्या आणि मग कृष्ण कधी तो भेटलाच नाही ना देवकीला नंतर. म्हटला नाही, मग तो भेटला होता ना, ते कंस मामाला नाही का भांडणं केलं कंस मामाशी आणि मग त्या तुरुंगातून सोडवलं वगैरे अशी ती त्यांनी सगळी गोष्ट मला सांगितली. म्हणजे म्हटलं कृष्णाला 2 आई आणि तुला पण 2 आई. मग त्याला असं वाटलं की वा म्हणजे मी लॉर्ड कृष्णासारखा आहे, मला 2 आई आहेत. मग म्हटलं तू भेटणार नाहीस का तिला. मग म्हटलं हा नाही मी भेटणार आहे. आणि मग तो 7-8 महिन्यानंतर भेटला आणि एकमेकांच्या गळा मिठी घालून दोघं जण एवढे रडत होते. मला असं म्हणायचं की ह्याच्यामध्ये मुलांसाठी किंवा त्या दोघांसाठीही समुपदेशन आणि त्याच्या मागची भूमिका ही सुद्धा खूप महत्वाची.
निलिमाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आतापर्यंत ही जी चर्चा सुरू आहे, आपण बरेचसे ठोकताळे बघितले की काय होतं, कशामुळे होतं, कारण मीमांसा बघतोय. पण दुसऱ्या लग्नापूर्वी किंवा पुनर्विवाह करताना मुळात काय काय अडचणी येतात त्याविषयी आम्हाला सांगा. दुसऱ्या विवाहाची मजा म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्य असं असतं की पहिल्या विवाहात कुतूहल असतं, आनंद असतो, आणि दुसऱ्या विवाहात नेहमीच दडपण जास्त असतं किंवा भीती जास्त असते की पुढे काय होईल याची. आणि याच्यात म्हणजे माझ्या काय चुका झाल्या ते मगाशी आपण बोललो त्या सगळ्या गोष्टी असतातच. आणि जोडीला तुलना असते मनामध्ये. म्हणजे पुनर्विवाह हा पहिल्या पतीच्या किंवा पत्नीच्या मृत्यूमुळे झालेला असेल तरीही, किंवा पहिल्या काही इतर भांडणं किंवा इतर टेक्निकल गोष्टींमुळे झालेला असेल तरीही सतत दोघांच्याही मनात तुलना येऊ शकते. आणि हा प्रश्न येऊ शकतो की मग मी याच्यासाठी लग्न केलं होतं का, किंवा मग पहिलं काय वाईट होतं. आणि ह्याच्यामध्ये मग सारखं एक तर दडपण, भीती याची तुमची एक बॉडी लँग्वेज बनलेली असते. तुम्ही विचार करून पहा की आपल्या मनात जेव्हा भीती असते तेव्हा आपण अगदी ड्रायव्हिंग जरी करत असलो तरी एक थोडंसं ते अवघडले पण असतं. किंवा तर हे सुद्धा नव्या लग्नात सुद्धा असं कम्फर्टेबली बोललं जात नाही. गप्पा म्हणजे तेवढ्या मैत्रीतून झालं तरच होऊ शकतं ते. पण अदरवाईज पुष्कळदा असं होतं की ती भीती खूप राहते आणि तुलना सतत मनात होत राहते. तर इथं एक विचार करण्याची, नेहमी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठलीही दोन माणसं सारखी नसणार आहेत. आणि पहिल्या लग्नामध्ये ज्या काही कारणांनी बिनसलं असेल, म्हणजे दोघंही कारणीभूत जरी असले तरी समजा खूप जास्ती अपेक्षा केल्या आहेत एखाद्या मुलीनी, किंवा एखाद्या मुलाला बायको ही अगदी टिपिकल बायकोसारखी हवी होती आणि म्हणजे सेवा करणारी आणि त्याचं सगळं ऐकणारी अशा टाईपची. असं खूपदा होतं की पुरुष जरी शिकले, काही झालं तरी त्यांच्या अपेक्षा जुन्याच पिढीतल्या पुष्कळशा राहतात. म्हणजे 2016 साली ते साधारणपणे 1970चं स्क्रिप्ट वापरत असतात, सोशल स्क्रिप्ट किंवा बायकोबद्दलचं स्क्रिप्ट असं वापरलं जात असतं. आणि मग तिथे थोडीशी गडबड होते. किंवा मुलींच्या मनामध्ये सिनेमा किंवा कशातून असलेल्या कल्पना असतात, मग त्यांना खूप रोमॅन्टिक काहीतरी वाटत असतं आणि प्रत्यक्षात तसं नसतं. तर ह्या कारणांमुळे समजा पहिलं लग्न मोडलेलं असेल, म्हणजे पहिल्यांदा ज्या आपल्या खूप साऱ्या अपेक्षा असतात आणि तो अपेक्षा भंग झालेला असतो, तर तो अपेक्षा भंग डोक्यात ठेवून जर तुम्ही पुढे गेलात तर पुन्हा नुकसान, म्हणजे नीट न होण्याची शक्यता जास्त. त्याऐवजी स्वतःच्या अपेक्षांचं रॅशनलायझेशन केलं. म्हणजे रॅशनलायझेशन म्हणजे आपल्या किती योग्य आहेत अपेक्षा किंवा वास्तववादी आहेत असं जर बघितलं तर थोड्याशा त्या अपेक्षांचं पण दडपण स्वतःच्याच कमी होऊ शकतं. आणि मग ते लग्न टिकण्याची शक्यता पण वाढू शकते. म्हणजे स्मिताजी, तुम्ही काय, म्हणजे तुमचं काय मत आहे याच्यावर की ह्या अडचणी आहेत त्या खरं तर आता समजून उमजून त्या दूर केल्या पाहिजेत? नाही, आता निलिमातांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की पूर्वायुष्याचं सावट हे नक्की असतंच. म्हणजे जेव्हा दुसरं लग्न आपण करतो त्यावेळेला पहिलं लग्न का मोडलं याच्याशी सतत तुलना होत असते. म्हणजे आता एक माझ्याकडे असं लग्न मोडलेलं होतं की तो व्यसनी होता खूप, आणि म्हणून तिनं की घटस्फोट घेतला की आता या व्यसनी माणसाबरोबर मला राहायचं नाहीये. आणि मग दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्नानंतर तो फक्त सोशल ड्रिंक्स घेणारा होता, म्हणजे कधीतरी पार्टीमध्ये. पण ती सारखी त्याच्यामध्ये अशी हे व्हायची की आता हा पण तिकडे व्यसनाकडे जातोय की काय, म्हणून तिला ती भीती इतकी सारखी तिच्या मनामध्ये होती की ती अजिबात जाऊच द्यायची नाही त्याला, की कुठल्याही सोशल पार्टीजना त्यांनी जायचंच नाही. मग तिला बायकोला बरोबरच घेऊन जायचं. आणि त्याच्यामुळे इतकं ते दडपण तिच्यावर पण असायचं आणि त्याला बिलकुल स्पेस मिळाली नाही. आणि त्यामुळे पुन्हा घटस्फोटाची वेळ आली आणि त्यामुळे दुसराही त्यांचा घटस्फोटासाठी केस दाखल झालेली होती न्यायालयामध्ये. म्हणजे पूर्वायुष्याचं सावट हे कायम असतं. तर ते कुठेतरी पहिलं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे की आपलं लग्न कशामुळे मोडलं. आता समजा बायको सारखी माहेरी जातीये आणि माहेरच्यांचा हस्तक्षेप आहे पहिल्या लग्नामध्ये आणि म्हणून ते लग्न मोडले आणि दुसरं लग्न झालं, तर मग दुसऱ्या बायकोला अजिबात माहेरी पाठवायचंच नाही. कारण ती गेलं तर तिला काहीतरी म्हणजे असं काहीतरी मनामध्ये ठाम असतं. आणि म्हणून तिथे कुठेतरी समुपदेशनाची गरज खूप निर्माण होते की जर दुसऱ्या लग्नाला आपल्याला तयार व्हायचंय तर पहिलं लग्न का मोडलेलं आहे, तर त्याचं आत्मपरीक्षण करून की आपण कुठं चुकलोय का तिथे, मग नक्की काय केलं पाहिजे, दुसऱ्या लग्नामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्या लग्न टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे समुपदेशन ह्या मुद्द्याकडे तर मला यायचंच आहे. कारण जसं मगाशी वर्षा गोस्वामी यांनी जो एक प्रश्न विचारला होता अहमदाबादवरून की घरात सतत भांडणं होतात आणि त्या भांडणानंतर एक विकृत रूपही येतं जे कुठेतरी घटस्फोटाकडेही त्याची वाटचाल सुरू होते. निलिमाजी, मला तुम्हाला विचारायचं की तो फक्त त्यांचा प्रश्न नाही की अशी भांडणं खूप घराघरामध्ये होत असतात, खूप घराघरांमध्ये. आणि त्यावेळेला नक्की काय करायचं किंवा कसं रिॲक्ट व्हायचंय, किती प्रमाणात रिॲक्ट व्हायचंय हे कुठेतरी आपल्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे खूप
नंतर तक्रारी आणि त्याची कारणमीमांसा घडत असते. एक समुपदेशक म्हणून तुम्ही काय सांगाल? हे जे विसंवाद किंवा भांडणं जी होतात त्याचं मुख्य कारण असतं एकमेकांकडूनच्या अपेक्षा आणि संवाद किंवा विसंवाद. म्हणजे असं की मला समजा नवऱ्याने बाहेर न्यायला हवंय संध्याकाळी, तर कदाचित मी सांगतच नाही आणि मी फक्त अपेक्षा करत राहते की त्यांनी न्यायला हवं किंवा त्यांनी मला मग चल म्हणलं की मग मी जाईन आणि वगैरे. आणि नवीन म्हणजे ठरवून केलेल्या लग्नात हे बरेचदा होतं की ह्या अपेक्षा मी कशाला सांगू, त्यांना कळायला नको का. किंवा माझ्याकडे एक होती केस अशी की त्या मुलांनी तिला तसं खूप सगळीकडे फिरवलं होतं, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये फरक होता. मुलगी जरा श्रीमंत होती माहेरची आणि हा थोडा मध्यमवर्गीय होता. तर त्यामुळे आणि परदेशी राहत होते, परदेशी गेले होते. म्हणजे तो परदेशी होता म्हणूनच तिने ऍक्च्युली त्याच्याशी लग्न केलेलं होतं. आणि तिच्या मनात जी युरोपची रोमॅन्टिसिझमची कल्पना होती प्रत्यक्षात तसं घडलं नाही, कारण हा स्कॉलरशिप म्हणजे अजून नवीनच तिकडे गेलेला, असं प्रचंड पैसे वगैरे असणारा नव्हता मुलगा. तर त्यामुळे असं झालं की कुठे बाहेर गेले तर ते नातलगांकडे जायचे किंवा मित्रांकडे राहायचे. आणि हिला इच्छा होती की ते युरोपातली हॉटेल्स छान छान आणि सिनेमात काय जे बघितलं असेल तसं आपल्याला मिळायला पाहिजे. पण हे तिने कधीही त्याला सांगितलं नाही की अरे आपण एकदा तरी हॉटेलमध्ये राहू, दरवेळेस नातलगांकडे नको राहायला. त्यांनी ऐकलंही असतं म्हणजे कदाचित. कुठेतरी संवादाची कमीही हा एक होते. खूप महत्वाचा. आणि मी का सांगू, त्याला का नाही कळायला पाहिजे किंवा तिला का नाही, तिला कळायला नको का, ही जी आहे की आपण काहीच बोलायचं नाही आणि कळायला पाहिजे ही अपेक्षा करायची. हा एक अर्थात हा दुसऱ्या लग्नातला नाही, सर्वच लग्नांमधला. म्हणजे तुम्ही जे भांडणांबद्दल बोलला तिथे हे असं घडतं की आपण स्वच्छपणे अपेक्षा नाही सांगत, जे आपल्याला म्हणायचं ते समोरच्याला माहिती आहे हे गृहीत धरतो. गृहीत धरणं हा प्रकार खूप होतो. मला निलिमाजी तुम्हाला अजून ह्याला जोडून एक विचारायचं की एक समुपदेशक म्हणून विवेकनिष्ठ जी उपचार पद्धती असते जी REBT ती नक्की काय आहे? REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, ज्याला मराठीमध्ये आपण विवेकनिष्ठ उपचार पद्धती म्हणतो. अल्बर्ट एलिस नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी साधारण 50-60 वर्षापूर्वी ही वापरात आणली. तसं आपल्या रामदास आणि तुकारामांनी पण तेच सांगितलं होतं. पण एक तत्वांमध्ये एखादी गोष्ट बसवणं हे जे आहे ते त्यांनी खूप सुंदर केलं. आणि त्यामुळे भावनांचा जो उद्रेक होतो आणि काही विशिष्ट पद्धतीत लोक विचित्रपणे वागतात. म्हणजे आता लग्नाच्या बाबतीत असं की बाकी ते दोघं नवरा बायको वेगळे वेगळे खूप छान असतील, पण एकमेकांशी बोलायला लागलं की एकदम टोकाच्या काळीपाचमध्ये त्यांची भांडणच सुरू होतात. म्हणजे तारसप्तकातच ते जातं. तर हे का होतं, तर कुठेतरी माझं ऐकून घेतलंच जाणार नाहीये किंवा हा असाच आहे किंवा असं काहीतरी मनात एक संवाद आपल्या चालू होतो. आणि मग त्याच्यानंतर तो जे काही म्हणत असेल ते तसंच घेऊन, म्हणजे तो काय म्हणतोय ते नीट न ऐकताच किंवा ती काय म्हणते ते नीट न ऐकताच त्या टोनमुळे आणि ते असंच असणार या आपल्या मनातल्या गृहीतकामुळे त्यांची भांडणं सुरू होतात. मग त्याच्यातून अस्वस्थता येते, फ्रस्ट्रेशन येतं की हे बदलणारच नाही, वाईट वाटतं की काय माझ्या नशिबात, याच्यासाठी मी लग्न केलं होतं का, राग येतो खूप. म्हणजे हे सगळं झालं आणि हेल्पलेस वाटलं की हे कधीच बदलणार नाहीये. कारण लग्नानंतर ते खूप असतं की हेल्पलेस वाटतंच लोकांना जेव्हा मनाविरुद्ध गोष्टी घडत राहतात सतत. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना ज्या आहेत त्या वर येतात. म्हणजे हेल्पलेसनेस, दुःख वाटणं, फ्रस्ट्रेशन येणं, राग येणं. आणि या सगळ्यातून खूप राग येतो. आणि मग राग आला की माणूस काय करेल ते, म्हणजे मग रागाच्या भरात मी काही पण बोलतो असं बायका पण सांगतात आणि पुरुष पण सांगतात. तर हे जे सगळं कुठून सुरू झालं, तर हे असंच घडणार आणि बदलणारच नाही किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे माझं कधी माझ्या नशिबातच नाही, ह्या मानसिकतेतून, ह्या मानसिकतेतून, ह्या मनात आलेल्या विचारातून. तर त्याला आम्ही म्हणतो सेल्फ टॉक, की आपलं मन एखाद्या गोष्टीला जेव्हा रिस्पॉन्ड करतं तेव्हा जे बोलतं आणि त्या आपल्या मनाशी चाललेल्या संवादातून आपल्या भावना वेगळ्या पद्धतीने उद्दीपित होतात. तर आता आपल्याला जेव्हा कळेल एके दिवशी की अरे हा सेल्फ टॉक मनात आला की माझं सगळा तोल जातोय बरं का, तर मग मी काम कशावर करायला पाहिजे, तर मी रागीट आहे, माझा राग कमी व्हायला पाहिजे, ह्याच्यावर काम करून चालत नाही. तर राग उद्दीपित करणारा तो जो संवाद आहे तुमचा मनातला की हे माझ्या नशिबात असंच आहे, त्याला काहीतरी बदलावं लागतं. की उदाहरणार्थ प्रत्येक वेळेस ती अशीच वागते का, नाही, की ती किंवा तो, म्हणजे ह्या प्रसंगात ती अशी वागते, मग आपण तिथे बघूया की काय आपल्याला ऍडजस्टमेंट करता येतात. 100% कोणाच्याच मनाप्रमाणे होणार नाहीये, पण 40, 60, 30, 70 सुद्धा जरी झालं तरी 0-100 नसेल तर खूप वेळा म्हणजे एकाला एक वाटतंय आणि दुसरा 100% त्याला नाही म्हणतोय, ह्यानी जे फ्रस्ट्रेशन येतं ते थोडंसं कुठेतरी मध्ये आलं 0 आणि 100च्या, तर सोपं जातं. आणि हे कसं करायचं हे REBT सांगते. अगदी खरं आहे. मॅडम, चर्चा ही पुढे चालू करण्याआधी आपल्याला एक फोन आलेला आहे. दत्ता आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार.
हॅलो. बोला. हा बोला. हा मी हा प्रश्न विचारू इच्छितो की ज्या वेळेस पहिला विवाह मोडतो आणि त्या मुलीला दुसरं लग्न करायचं असतं तेव्हा आई वडिलांना खूप टेन्शन आलेलं असतं आणि ही मुलगी पहिल्या अनुभवानंतर लग्न करायला तयार नसती तर त्यांना कशा प्रकारचं समुपदेशन करावं याबद्दल जरा माहिती पाहिजे. धन्यवाद दत्ताजी. खरं तर आणि खूप छान प्रश्न विचारला आणि आता आपण त्याच मुद्द्याकडे पुढे येत होतं की पुनर्विवाह किंवा दुसरा विवाह करताना दुसऱ्या लग्नापूर्वी पहिल्या लग्नाची जी एक मानसिकता किंवा जे कारण असतं की आपण घाबरलेलो असतो किंवा एक दडपण असतं तर पुनर्विवाहासाठी मानसिकता कशी तयार करावी काय सांगाल मॅडम तुम्ही? हो, आता त्यांनी जो काही प्रश्न विचारला की मुले पहिल्याच लग्नामध्ये इतकं हे झालेलं असतं की दुसरं लग्न नकोच याच गोष्टींकडे मुलींचा कल असतो. मुली म्हणा मुलं म्हणा की नको आता. पण पालकांना असं वाटत असतं की बाबा कुठेतरी यांचं स्थिर स्थावर व्हावं. जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत यांचा संसार मार्गी लागावा हे मात्र पालकांना वाटत असतं. त्यामुळे पालकांचा आग्रह हा असतो की बाबा हिनं दुसरं लग्न करावं किंवा यांनी दुसरं लग्न करावं आणि कुठेतरी मार्गाला लागावं. आणि मुलांच्या मनामध्ये मात्र की इतकी ते भीती असते की पुन्हा असंच झालं तर पुन्हा काय हे सगळे प्रश्नचिन्ह असे की न संपणारे प्रश्न हे डोक्यामध्ये समोर चालूच असतात. परंतु त्यावेळेला की बाबा हे जेव्हा समुपदेशन आम्ही करतो या बाबतीमध्ये की एकटं राहणं हे किती अवघड आहे की ठीक आहे लग्न म्हणजेच सर्वस्व आहे असं नाहीये की आयुष्यामध्ये आपण यशस्वीच होऊ शकणार नाही लग्न नसेल तर. पण तरी दिवसभर तुमचं कुठेही जाईल पण रात्री ज्या वेळेला असं वाटेल की आपल्याला कोणाचा तरी आधार हवा आजारी पडलोय आपण कोणीतरी आपलं माणूस आपल्या सोबत हवं हे जेव्हा वाटत असतं ना तेव्हा आपलाच आयुष्याचा साथीदार किंवा आयुष्याचा जोडीदार तोच आपल्या सोबत असतो. आणि ह्या गोष्टी जरा त्यांना समजून सांगून की या बाजूनी जर त्यांना वळवता आलं की बाबा लग्न ही संस्था जी आहे आपली लग्न संस्था ही किती महत्वाची आहे आणि याच्यासाठी पहिला जो अनुभव आलाय तसंच दुसरं तुझं होईल असं काही नाहीये. तर या दृष्टीने तिला समजून सांगणं आणि तिला मानसिकदृष्ट्या तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी पहिल्या लग्नामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्या काही तुझीच चूक सगळी आहे असं नाहीये की ह्या गोष्टी घडतात कुठल्याही लग्नामध्ये घडतात. मग हे तुझ्याच बाबतीत घडलेलं आहे असं नाहीये. मग प्रत्येक वेळेला नशिबाला दोष देणं किंवा जसं आता निलिमाताई म्हणाल्या की माझ्याच नशिबात असं का आणि असं लेबल लावून मोकळं होतात आणि मग त्या ठिकाणी कुठेतरी आरिबिटी किंवा अशा विचार पद्धती ही कुठेतरी हे करावी लागते आणि काही गोष्टी आपल्याला समजून त्यांना सांगाव्या लागतात. खरं समजून सांगणं आणि समजून घ्याव्याही लागतात. निलिमाजी तुम्ही काय सांगाल? मला याच्याबद्दल असं वाटतं की लग्न मोडल्या नवीन लग्नाच्यासाठी जर आपण कुणालाही सांगायला लागलो मुलाला किंवा मुलीला ठीक आहे आईवडिलांना काळजी असते की आता तिचं किंवा त्याचं कसं होणार आणि मार्गी लागावं पण त्याला एक थोडासा वेळ द्यायला हवा मुलाला किंवा मुलीला दोघांनाही की शक्यतो ते नको या मानसिकतेत ते जे पोचलेत त्याच्यावर कदाचित काळ हा खूप चांगला उपाय असू शकतो. त्यामुळे थोडासा काळ जाऊ द्यायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एक केस होती ते दोघं सेपरेट राहत होते खूप दिवस आणि त्रास होत होता त्यांना दोघांनाही त्या ह्याचा आणि एकत्र येण्याची शक्यता कमी होती. तेव्हा मी त्यांना विचारलं की मग तुम्ही व्यवस्थित डिव्होर्स का नाही घेत घटस्फोट घेऊन जे काय तुमचं आयुष्य सेपरेट राहून जगा. तर ती म्हणाली की नाही मी हा डिव्होर्स घेतला की माझ्या आईवडील दुसऱ्या लग्नासाठी मागे लागतील. तर म्हणून ती घटस्फोट घ्यायलाही तयार होत नव्हती. म्हणजे हे तर काहीच नाही ना म्हणजे ना दोघंही मोकळे नाहीत आणि सगळंच विचित्र याच्यामध्ये ते का अडकलं तर आईवडिलांनी लगेच मागे लागतील याची तिला 100% खात्री होती म्हणून. तर हा दृष्टिकोन थोडासा हे केला पाहिजे की त्यांना आता आपण दुसरं काहीतरी शोधायला पाहिजे असं वाटेपर्यंत थांबायला हवं. लगेच म्हणजे एक निदान त्याला 1-2 वर्ष लागतात. आणखीन एक मुद्दा आहे इथे की मुलींच्या बाबतीत त्या समजा नवऱ्यावरच अवलंबून असतील आर्थिक याच्यामध्ये तर तो काळ ह्या त्या मुलीला सेल्फ सफिशियंट करायला वापरायला पाहिजे जिथे त्या स्वावलंबी नाहीयेत तिथे. म्हणजे मग त्यांची पण म्हणजे ती जी विचित्र मानसिकता असते की आपण आईवडिलांवरती भार होऊन राहतोय आणि मग ते म्हणतील ते करायची तयारी करायची पण मनातून तर भीती वाटते ही जी सगळी आणि मग तुझं नीट व्हावं असं आम्हाला वाटतं हे आईवडिलांचं म्हणणं खूप प्रॉमिनंट ठरतं. आणि तिचं काय होतंय नक्की ती कोणत्या मानसिकतेत पुन्हा दुसऱ्या लग्नाला हो म्हणतेय का किंवा काय विचार करते ह्याचा विचार खूप कमी होतो. अगदी खरं आहे. मग मला अस्मिताजी आपला हा विषय असा आहे एवढा आणि वेळ आपल्याकडे कमी असतो पण काही मुद्द्यांकडे कायदेशीररित्या लक्ष देणं खूप गरजेचं असतं. जसं पुनर्विवाहामध्ये पोटगी मिळते का नंतर
हा, जर आता घटस्फोट झालेला आहे आणि तिला नवऱ्याकडनं पोटगी मिळतीये दर महिन्याला काही 10,000 15,000 जे काही पोटगी तिला मिळत असेल, तर जर तिचा पुनर्विवाह झाला तर तिला ते पोटगी मिळणं बंद होतं. म्हणजे जोपर्यंत तिचं लग्न होत नाहीये दुसरं तोपर्यंत तिला पोटगी मिळत असते. परंतु जर मूल असेल तर मुलाची मात्र पोटगी चालू राहते. जरी तिचा पुनर्विवाह झाला तरी तिची पोटगी बंद होईल. पण जे मूल असेल तर मुलाला जर काही वेगळी पोटगी मिळत असेल नवऱ्याकडनं तर ती मात्र मुलगा 18 वर्षाचा पूर्ण होईपर्यंत किंवा मुलीच्या बाबतीमध्ये की तिचं शिक्षण लग्न पूर्ण म्हणजे लग्न होईपर्यंत तिला ही पोटगी त्या नवऱ्याकडनं पहिल्या ही मिळत राहते. अगदी खरं. म्हणजे हाचा जो हा विषय आहे तो विषय खरंच इतका विषय मोठा, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण ह्या विषयाबद्दल तुमच्याही मनात तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, काय वाटला, तुमचे जे विचार आहेत ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्ही तुमचे विचार आम्हाला 2 माध्यमातून पाठवू शकता. आमची 2 माध्यमं आहेत. फेसबुक www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही ईमेलद्वारेही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. स्मिताजी, निलिमाजी, हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मला दोघींकडून अगदी शॉर्टमध्ये एक टिप म्हणू शकतो किंवा एक संदेश म्हणू शकतो की हे यशस्वी होण्यासाठी किंवा मानसिकता बदलण्यासाठी तुम्ही काय सांगाल? स्मिताजी, काय सांगाल? हे बघा, लग्न कोणतंही असो, पहिलं लग्न असो दुसरं लग्न असो, प्रत्येक लग्नामध्ये वादविवाद किंवा भांडणं ही होणारच आहेत. एक प्रश्नही आपल्याला आलेला होता की माझा नवरा असा करतोय आणि मी काय करू. पण प्रत्येक लग्नामध्ये वादविवाद होणार, कारण 2 स्वतंत्र विचारांच्या व्यक्ती एकत्र आलेल्या असतात. त्याच्यामुळे भांडणं टाळणं हे शक्य नाहीये, पण ती भांडणं किती ताणायची आणि किती आपण त्याच्याबद्दल हे करत राहायचं हे महत्वाचं. त्यामुळे तो विषय तिथेच थांबवला पाहिजे. भांडणं जरी झाली तरी ती जास्त न ताणता ती तेवढ्याच वेळेपुरती कशी मिटतील या दृष्टिकोनातून दोघांनी विचार केला पाहिजे. कोणीही दोघं एकमेका सर्वगुण संपन्न नसतं किंवा मेड फॉर इच अदर नसतं. मी नेहमी म्हणते की मोल्ड फॉर इच अदर होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळं आपली भूमिका ही आपणच ठरवायची आणि आपली नाती ही आपणच जपायची. वा, खरं जसं खूप छान सांगितलं स्मिताजींनी. आपली भूमिका काय आहे ती आपण ठरवायची असतात आणि आपली जी काही नाती आहेत, म्हणजे पहिला विवाह असो किंवा पुनर्विवाह असो, दुसरा विवाह करण्यापूर्वी पण आपली नाती जी आहे ती आपणच जपायची असतात. तुमची अनुमती घेण्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय असेल ते आधी आपण एकदा पाहून घेऊया. उद्याचा आपला विषय आहे शिक्षणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सहभागी होत आहेत अनिल सोनुने, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक. भेटूया आपणही पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.